नमस्ते मित्रांनो, किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवरती आपले स्वागत. मध्यरात्र उलटून गेली होती तरीसुद्धा झिरो बल्बच्या शांत प्रकाशात पत्रकार मनोज आणखी खिन्न बसून होता. त्या मंद प्रकाशात विचारांची पोखरण काही थांबतच नव्हती. साधी निद्रासुद्धा त्याच्या बाजूला भटकत नव्हती. फक्त विचारांनी त्याचं मस्तक पार व्यापून गेलं होतं. कारण एकच होतं, ते म्हणजे आदिवासी स्त्रीवर झालेला पाशवी बलात्कार आणि त्यातून घडलेलं मृत्यूचं भयान नाट्य, ज्यात तब्बल त्या आदिवासी चंदाच्या नवऱ्यानं म्हणजे शिवानं एकापाठोपाठ 4 खून केले होते. अगदी जनावर कापावं तसं शिवानं त्या बलात्कारी अपराध्यांना शिक्षा केली होती. मात्र त्यात एकच महत्त्वाचा सूत्रधार वाचला होता, तो म्हणजे आदिवासी मंत्री नानासाहेबांचा पोरगा अतुल. अर्थात शिवाला अटक झाली आणि शिक्षाही कोर्टाने सुनावली होती. फाशी, मरेपर्यंत फाशीची शिक्षा. मधल्या काळात शिवाला वाचवण्याचा पत्रकार मनोजने भरपूर प्रयत्न केला होता, परंतु सारं काही निष्फळ ठरलं होतं. शेवटी व्हायचं ते झालं. शिवाला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. पत्रकार मनोजला तो निर्णय अपेक्षित मुळीच नव्हता. तो संतापला सुद्धा, परंतु तो एकटा काय करणार? तो कोर्टातून घरी आल्यावर काही बोलला नाही. सुन्न होऊन फक्त पडून राहिला होता. मस्तकात उद्रेक होत होता. तो फक्त विचारांचा आणि फक्त विचारांचा. बिचारी ती चंदा आता कुणाच्या आधारावर जगणार, राहणार कुठे? तिने संपूर्ण आयुष्य, संपूर्ण जवानी अशीच एकटीनं स्वतःच्याच आगीत होरपळून काढावी. कायद्याला तिच्यावर झालेला बलात्कार का दिसला नाही? शिवानं केलेले खूनच का दिसले? शिवाय बलात्काराचा मुख्य सूत्रधार आदिवासी मंत्र्यांचा पोरगा अतुल याला कोर्टाने निर्दोष करावं, अशा आणि अशा अनेक प्रश्नांच्या भोवऱ्यात तो अडकला होता. शेवटी थकल्या हाताने मनोजनं टेबलावर सिगारेटचं पाकीट उचललं. तेवढ्यात भिंतीवरच्या घड्याळात पहाटेचे 4 टोल पडले. घड्याळाच्या त्या आवाजाने अचानक मनोजची पत्नी सुषमा दचकून जागी झाली. मनोज अजून जागाच आहे हे पाहून तीही उठून बसली. विस्कटलेले केस मागे सारत तिने विचारलं, मनोज, आणखी झोपला नाहीस तू? तो काही बोलला नाही. गुपचूप सिगारेट पेटवून झुरके घेत राहिला. मनोज, बोल ना, काय झालं? मघाशी नीट जेवलाही नाहीस. एनी प्रॉब्लेम? काही नाही, तू झोप सुषमा. नाही, तू माझ्यापासून काहीतरी लपवतो आहेस मनोज. कसलं टेन्शन आलंय तुला? मनोजने अस्वस्थ होत ॲश ट्रेमध्ये सिगारेट खुडली आणि मागे उशीला टेकत म्हणाला, आज त्या आदिवासी शिवाला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली सुषमा. त्याने गुन्हा केला म्हटल्यावर त्याला शिक्षा होणारच ना मनोज. परंतु तो सजेला पात्र नव्हता. मनोज चिडून बोलला. सुषमा क्षणभर मनोजकडे पाहतच राहिली होती. आज त्याचा स्वर वेगळाच वाटत होता. शेवटी स्वतःवर नियंत्रण ठेवत मनोज शांत स्वरात पुढे म्हणाला, सुषमा, तुला मुळात समाज मनच कळत नाही म्हणून तू असं बोलतेस. अगं, त्या शिवाच्या जागी मी जरी असतो ना तरी तेच केलं असतं सुषमा. जे शिवाने केलं तेच. प्रचंड प्रचंड संताप आलाय आज. अगं, त्या सृष्टीचा नियम माणसाने केव्हाही गृहीत धरलेला नाही सुषमा. मन मानेल तसा निर्णय देऊन टाकतात. तुला सांगतो मी सुषमा, ह्या जुलमी सत्तेत अक्षरशः माझा श्वास कोंडायला लागलाय. वाटतं एकाएकाला भर चौकात उभं करावं आणि चापकाच्या फटकाऱ्याने फोडून काढावं साल्यांना. त्यावर मनोज संतापत राहिला. शिव्या हसडत राहिला. सुषमाला मात्र मनोजची कीव वाटत होती. ती म्हणाली, मनोज, तू अलीकडे जास्त भावनावश होत चालला आहेस असं नाही वाटत तुला?
भावनिक माणसालाच वेदनेचा हुंकार कळतो सुषमा. पत्थर दिलाला नाही. परंतु मनोज, तू एक पत्रकार आहेस हे तू विसरतोस का? का एवढा त्रास करून घेतोस स्वतःला? अलीकडे तुझं पिणंही वाढलंय खूप. का असं करतोस? मनोज अस्वस्थ होत उठला. खिडकीत जवळ जाऊन उभा राहिला. बाहेर खिन्न शांतता होती. नंतर त्यानं ट्यूबचं बटन ऑन केलं. लख्ख प्रकाश पसरला. मग सुषमाही तिथून उठून पुढे आली आणि विचारलं, काय झालं सांग ना मनोज. सुषमा, माझं मन आता पत्रकारितेत रमत नाही. रोज रोज तेच मंत्री, तेच भाषण, तीच माणसं, तेच वर्तमानपत्र. कंटाळा आलाय मला. मग तू काय करायचं ठरवलं? मी पत्रकारिता सोडून आदिवासी समाजासाठी कार्य करावं म्हणतोय. ह्या विखुरलेल्या समाजाला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रवृत्त करून त्यांना एकत्र आणण्याची गरज मला भासायला लागली. आपण का जगतो आहोत? कशासाठी जगतो आहोत? माणूस म्हणून जन्माला आलो आहोत याचाही आनंद वाटत नाही. म्हणूनच मी आदिवासी समाजासाठी जगण्याचा निर्णय घेतलाय सुषमा. मनोजने निवडलेली वाट बिकट होती, परंतु त्याच्या बोलण्यात एक महान विचारवंत, एक उत्कृष्ट समाजसेवक जाणवत होता. त्याच्या हळव्या हृदयाला आदिवासी लोकांच्या जखमा अस्वस्थ करत आहेत हे ओळखणं सुषमाला अवघड गेलं नव्हतं. ती मनोजचा हात अलगद हातात घेत म्हणाली, मनोज, आय एम प्राऊड ऑफ यू. सूर्य पाहिलेला पहिला माणूस मला तुझ्या रूपात दिसतोय. तुझी जशी इच्छा असेल तसं कर. मी तुझ्या पाठीशी आहे. तिचा तो समजूतदारपणा पाहून त्याला बरं वाटलं आणि लगेच त्यानं तिला कुशीत घेत म्हटलं, माहीत होतं तू परवानगी देशील म्हणून. आय लव्ह यू सुषमा. मग मात्र मनोज शहरात थांबला नाही. ताबडतोब त्याने जंगल गाठलं. पाटलाला भेटला, चंदाला भेटला. शिवासाठी आपण एक स्वतंत्र लढा उभारून रस्त्यावर उतरू असा त्याने आदिवासी लोकांसमोर दावा करताच आदिवासी लोक हळूहळू मनोजच्या विचारांनी प्रवृत्त झाली होती. आपल्यासाठी झगडणारा कुणीतरी महान आत्मा आपल्यात आल्याचा मनस्वी आनंद त्यांना झालेला होता. हळूहळू दिवस उलटू लागले. मनोज तिथे आदिवासी भागातच राहू लागला. अनेक सरकारी स्कीम त्याने जंगलात राबवून घेतल्या. हळूहळू आदिवासी लोकांच्या कनलटीला पैसा राहू लागला आणि तशातच शिवाच्या फाशीसंदर्भात एक निवेदन मुख्यमंत्री साहेबांना सादर करण्याचा विचार मनोजच्या डोक्यात आला. मग तो थांबला नाही. आदिवासी समाजासाठी जे जे लागणार होतं त्याची सारी निवेदनं त्यानं तयार केली आणि सरळ मुंबईला येऊन मंत्रालय गाठलं. ओ हो मनोजराव, या म्हणत मोठ्या अभिमानाने मुख्यमंत्री साहेबांनी मनोजचं स्वागत केलं. आज फार मोठी माणसं आली बाबा. तुम्ही कुठे आहात? मनोजराव भेट नाही, गाठ नाही. पत्रकारिता सोडल्यापासून साधं भेटायलाही तयार नाहीत. या बसा मनोजराव. मनोज बसला. बोला मनोजराव, काय घेणार? चहा, कॉफी की थंड? मुख्यमंत्री साहेबांनी विचारलं. मला काहीही नको आहे साहेब. जरा घाईत आहे. खूप कामं पडलीत मागे. काम चालतच असतात ओ मनोजराव. आत्ता आला तर थोडं थांबा, निवांत जावा. का तुम्ही असं करताय? संध्याकाळी बंगल्यावर येताय जेवायला? आमच्या बाईसाहेब तुमची नेहमी आठवण काढत असतात. काल परवाच म्हणाल्या मनोजराव आले तर त्यांना बंगल्यावर जेवणासाठी घेऊन या म्हणून. आज नाही साहेब, पुन्हा केव्हा तरी येईल. का मनोजराव, तुम्ही समाजसेवक झाल्यापासून फार बदललात बुवा. बरं जाऊ दे. काय सेवा करू बोला. साहेब, एक निवेदन द्यायचं होतं. मनोज शबनममधून निवेदनाचं पत्र काढत उत्तरला. निवेदन?
मुख्यमंत्र्यांनी गोड हसत विचारलं. मनोजराव, तुम्ही समाजसेवेचे वृत्त घेतल्यापासून आम्हाला जे जे मागितलं ते ते आम्ही दिलेलंच आहे. तसं आणखीनही देऊ. मग हे निवेदन आणखी कशासाठी? तुम्ही बोला, तुम्हाला काय हवं आहे? मनोजराव. मुख्यमंत्री साहेब मोकळ्या मनाने बोलले. हे निवेदन स्वीकारावं साहेब. यात सारं काही दिलंय. प्लीज. मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देत मनोज म्हणाला. ठीक आहे म्हणत मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारलं. लिफाफा उघडला आणि त्यांनी निवेदन वाचलं. धन्यवाद.